मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज स्पेशल असं पापडाचं पीठ मळलंय आणि आज पापड लाटायचे। सो सकाळ सगळ्या बाकीच्या कामाची आवरावरी चालू आहे। मम्मी आणि काकी कपडे धुवायला गेलेले आहेत नदीला आणि अनुजा कपडे वाळत घालत आहे। दिसते का कुठे? आहे दिसते का? दिसली। तुम्हाला बोलले रात्री हरभरे भिजत घातले होते डाळ करण्यासाठी आणि आता ते उन्हात घातलेले आहेत। ऊन काय अजून पडलेलं नाहीये, पण छान भिजलेत हरभरे। आता हे वाळून भरडायचे, त्याची डाळ करायची। इंस्टाग्रामवर अशा प्रकारचे खूप व्हिडिओ पाहिले म्हणून म्हटलं चला आपण पण करूया, पण नाही जमला, खूप वेळ आलाय। पण चला ठीक आहे। नंतर आले पाण्याला जाळ लावायला। 11 वाजलेत, पण अजून आमच्या घरी आंघोळ्या चालल्या। आता शेवटचं पाणी तापायचं चालू आहे। आंटीची आंघोळ राहिली आहे आणि खूप वारं सुटलं, त्यामुळे पाण्याला जाळ लावायला बसते मी। तापत आले पाणी, पण तापलंय आणि तेल म्हणलं पाणी उतरून घ्या। तेवढ्यात आंटी आल्या आणि पाणी घेतलं। आंटीने पाणी घेतलं आणि चूल विझावी म्हटलं। दिव्या गेली पाणी आणायला। आणि अनुजा बघा कशी सायकल खेळती, लहान पुरींची। 7वीला आहे आणि 4 वर्षाच्या पुरींची सायकल खेळती। दिव्याने पाणी ओतलं। पाहिलं का अनुजा कशी सायकल खेळते? एवढंसं लेकरू काम करतंय आणि आमच्या अनुजा बघा कशी सायकल खेळते। अनुजा निघाली कपडे घेऊन। पिंगऱ्या लावल्या आता, काव्या दिव्याच्या पिंगऱ्या आता। आणि तेवढ्यात आल्या नदीवरून कपडे धुवून मम्मी काकी। अनुजा घरीच थांबली मग। नदीवरून आणले कपडे धुवून आणि आता वाळत घालत आहेत। बाई म्हणली विराटच्या बाळात्यामध्ये डेटॉल आणि कम्फर्ट टाकून आण। सो बकेट घेतली आणि कम्फर्ट आणि ते टाकावं म्हटलं, म्हणून आले इकडं। कम्फर्ट आणि डेटॉलमध्ये भिजत घातल्यावर किती वेळ ठेवता तुम्ही? मी 5 मिनिटं ठेवत असते। मग बाईने वाळत घालायला घेतले बाळाते। आमच्या विराटला लई कपडे लागतात आणि हे काल केलेले पापड वाळत घातले शेजारी, छान झालेत ना।
आणि ही एकीकडे आहे मुगाची डाळ. डाळ वेगळी केलेली आहे. हे त्या डाळीतले म्हणजे जे मूग असतात राहिलेले त्याचे सालपट ते काढून ते परत भिजत घातले होते, त्याची ही सेपरेट डाळ केलेली आहे. आणि विराटला खूप कपडे लागतात, त्याचेच वलन बघते. बघा किती कपडे त्याचेच, अजून वाळत घालायचे. चालू आहे वाळत घालायचं काम. काकीला कटाळा. इकडं काकी आली. काकी मोठाले कपडे वाळत घालते. आणि आता संपत आलेत कपडे वाळत घालायचे पण. टॅक मारून आले. आणि हे नारळ एवढाले झालेत, तरी अजून त्याला काही नारळ लागत नाहीत. लोकांच्या दारात पाहिलं की एवढ्याला नारळ लागतात, पण आमचे एवढाले झालेत पण त्याला अजून नारळ लागणार. छान झालेत पापड ना. कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झालेत पापड. अजून आज करायचे परत. आणि हा डब्बा आहे विराटचा पावडरचा, दुधाची पावडरचा डब्बा आहे त्याच्या जन्माच्या वेळेसचा. त्याच्यात अनुजांनी झाड लावलं होतं पण ते फुटलंच नाही. आणि काव्या दिव्याला असला सायकल खेळत आहेत.